तर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एका वादाची ठिणगी पडली आहे। कारण ठरले ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामना आणि या सामनावरूनच महाविकास आघाडीमध्ये सामना सुरू झाला। राऊतांनी अग्रलेख लिहिला, काँग्रेसवर टीका केली आणि त्यातून महाविकास आघाडीतला अंतर्गत जो संघर्ष सुरू आहे ना तो आता चव्हाट्यावर आला। विधानसभा पोटनिवडणुकीवरून मवियात खटके उडायला सुरुवात झाली आहे, जो आज चर्चेचा मुद्दा आहे। पण त्याआधी बघूया नेमकं घडलंय काय। सामनातील अग्रलेखातून संजय राऊतांनी मवियातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला। विधानसभा निवडणूक, नुकतीच झालेली राज्यसभा निवडणूक आणि 2022 मध्ये गेलेली मवियाची सत्ता या सर्व घडामोडींचा या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला। सामनाच्या अग्रलेखात काँग्रेसला स्पष्ट असा संदेश देण्यात आलाय। अग्रलेखातून कशा प्रकारे काँग्रेस आणि नाना पटोलेंवर हल्ला चढवण्यात आला ते आता पाहूयात। मित्रपक्षांच्या भावनांना विचार न करता एखाद्या विषयावर अंतर राखणं हा दृष्टिकोन संकुचित ठरेल। मोठे ध्येय साध्य करण्यातला तो अडथळा ठरेल। प्रादेशिक पक्षांचा सन्मान राखा, त्यांचा वापर कुबड्यासारखा करू नका आणि मोठा भाऊ असल्याचा आव आणू नका, असा सल्ला राऊतांनी दिलाय। तसंच मविया सरकार कोसळण्यासही अप्रत्यक्षपणे नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार अजून 15 वर्ष टिकलं असतं, असा दावाही या अग्रलेखात करण्यात आलाय। आम्ही काँग्रेसला समजून सांगत आहोत की देशावर भविष्यामध्ये जे परिवर्तन होईल त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे। हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाहीये, हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल। संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर नाना पटोलेही आक्रमक झाले। पटोलेंनी मित्रपक्षांना थेट इशारा दिलाय, काँग्रेसची बदनामी थांबवा, नाहीतर मी गौप्यस्फोट करेन, अशा शब्दात पटेलांनी त्यांचा संताप व्यक्त केला। महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आघाडीसाठी धोकादायक आहेत, असंही पटोलेंनी स्पष्ट केलंय। अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली नेते जे आहेत, सेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही, याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे। आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे। या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू, पण आज ती वेळ नाही। सामनातील अग्रलेखातून संजय राऊतांनी केलेली टीका आणि नाना पटोलेंनी केलेला पलटवार यामुळे मवियात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। तर दुसरीकडे बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राष्ट्रवादीसह सत्ताधारी पक्षांचे नेते उपस्थित होते। अर्ज भरण्यासाठी झालेल्या मेळाव्यात भावनिक क्षण पाहायला मिळाले। सुनेत्रा पवार बोलताना त्यांच्या अश्रूंना आवर घालू शकल्या नाही। बारामती ही दादांसाठी आईसारखी होती। इथल्या प्रत्येक नागरिक म्हणजे पांडुरंग, या त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण वातावरणच भावनिक झालं होतं। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे। बारामतीत भावनिक वातावरणात सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला। मात्र बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलाय। शनिवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब केला। त्यातच आता संजय राऊतांच्या अग्रलेखामुळे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील दरी पुन्हा वाढली आहे। ही वाढलेली दरी मवियाच्या भवितव्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।